या यलगार मेळाव्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब, त्याचबरोबर ज्याने अत्यंत आक्रमकपणानं सरकारच्या धोरणावर प्रहार करून आपल्याला मार्गदर्शन केलेले आमचे मित्र आमदार बंटी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असणारे के पाटील साहेब, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना चव्हाण, या 13 जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी आंदोलनाचा समन्वय करणारे कॉम्रेड गिरीश पोंडे, आमच्या गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मारुती शिंदे, माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मागर, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, निशांत पाटील, दीपक देशपांडे, शरद पांढरे, सचिन जगताप, संदीप पाटील, ॲडव्होकेट दीपक लाड, श्रीदास वनमाने, विक्रम पवार, सर्वच मंचावरचे मान्यवर, उपस्थित पत्रकार मित्र, मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आणि शेतकरी भावांनो, शक्तीपीठ महामार्ग रद्द करायचा विडा उचलून गेली 2 वर्ष सातत्यानं आम्ही या शक्तीपीठ विरोधामध्ये संघर्ष करतो. कारण मुळामध्येच हा रस्ता करायची काही आवश्यकता नव्हती. आपल्याला जरी पानंद रस्ता करायचा असला, अगदी ती कुठली योजना आल्या सरकारची मुख्यमंत्री पानंद योजना, तरी सुद्धा 1760 साया गोळा करून ग्रामपंचायतीकडे हेलपाटे घालावे लागतात, BDOकडे जायला लागतंय, अजून कोणाकोणाकडे जायला लागतंय, आणि तरी सुद्धा ते लवकरात लवकर मंजूर होत नाही. मंजूर झालं तर त्याचे पैसे मिळत नाही. मग असं असताना हा नागपूरपासून गोव्यापर्यंत महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांना जोडणारा रस्ता करा असं मागणी करणारं कुणी निवेदन घेऊन गेलं होतं का सरकारकडं? कुणी मागणी केली होती का? कुणीच केली नाही. म्हणजे कुणी मागणी केली नाही, कुठं निवेदन दिलं नाही. पण सरकारनं जनतेचे प्रश्न लक्षात घेऊन, तेवढं सरकार हे संवेदनशील नाही सोडून द्या, पण समजा असं तरी काय झालं तर काय, किंवा नवरात्रीला जाताना तुळजापूरला ट्रॅफिक जाम झालं, नाहीतर एकादशीला येताना पंढरपूरला ट्रॅफिक जाम झालं, 4-4 तास 8-8 तास प्रवासी रस्त्यावर खोळंबून राहिले, असंही झालेलं नाही आहे. मग हा रस्ता करायची गरजच काय? म्हणजे ज्याची गरज नाही, ज्याची आवश्यकता नाही आणि पूर्णपणे अव्यवहार्य असणारा हा रस्ता आहे. मला एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी बोलल्यानं मी ऐकलं की या रस्त्यामुळं मराठवाड्यामध्ये प्रचंड असा पाण्याचा साठा होणार आहे. आता पाण्याचा साठा कसा होणार आहे हे काय मला कळालेलं नाही. म्हणजे कुणाला कशा थापा मारायच्या, किमान शेतकऱ्यासमोर तरी थापा मारू नका. पाणी कसं अडवणार आहे सांगा बघू? पाणी रस्त्यानं पाणी अडतंय हे कसं काय? काय लॉजिक आहे याच्या पाठीमागचं? पण नाही, ते पाणी अडवणार आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत नाही म्हटलं तर देवेंद्र फडणवीस, तुम्ही 2015 ते 2026 11 वर्ष झालं सत्तेत आहे. कधी मुख्यमंत्री कधी उपमुख्यमंत्री होता, किती दिवे लावले? आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये किती पाणी अडवलं याचा पहिला हिशेब द्या आणि मग थापा मारायला सुरुवात करा. तुमच्या त्या जलयुक्त शिवारनं शेतकऱ्याला काही जगवलं नाही, पण ठेकेदाराला मात्र चांगलं जगवलं. हे काय आम्हाला माहिती नाही आहे? ते तुम्ही सुरुवातीला मुख्यमंत्री असताना केलेल्या जलयुक्त शिवारचं एकदा ऑडिट करून बघाच, मग कळेल त्याचं काय काय झालेलं आहे. मग म्हणायचं आम्ही देवाला जोडणार आहे. अरे देवाला आधीच रस्त्याने जोडलेला आहे, आता तुम्ही नवीन काय जोडायची गरज आहे? कुठल्या देवाला जाताना आपल्याला त्रास होतोय? कधी
परळी वैजनाला जाताना त्रास होतोय, औंढा नागनाथला जाताना त्रास होतोय, कोल्हापूरच्या अंबाबाईला जाताना त्रास होतोय. कुठं काय होतं? सगळे रस्ते झालेले आहेत. बरं, तुम्हाला एक्सप्रेस रस्ता पाहिजे, एक्सप्रेस रस्ता पाहिजे तर मग आहे तो रुंद करा ना. नागपूर रत्नागिरी हायवे जो आहे, माझ्याकडे माहिती आहे पाटील साहेब, हा नागपूर रत्नागिरी रस्ता करत असताना, त्याला रुंदीकरण करत असताना जे ॲक्विजिशन झालं आहे, भविष्यामध्ये हा रस्ता 8 पदरी करता येईल एवढी जमीन आधीच घेऊन ठेवलेली आहे. नवीन जमीन घ्यायची गरजच नाही, आधीच 8 पदरी रस्ता करता येईल एवढी जमीन घेऊन ठेवलेली आहे नॅशनल हायवेनं. मग तो करा. आता 4 पदरी, काही ठिकाणी 6 पदरी आहे, तो 8 पदरी करा, 6 पदरी करा. त्यातले 2 पदर आमच्या स्थानिक लोकांना ठेवा, बाकीचे 6 पदरी एक्सप्रेस करा. आम्ही कुठं नको म्हटले तुम्हाला, पण तो रस्ता आहे केंद्राचा, तो रस्ता आहे केंद्राचा, नॅशनल हायवेचा. यांना करायचा आहे रस्ता राज्याचा, MSRDCचा, म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यांना रस्ता करायचा आहे. ह्याची गंमत अशी आहे की रस्ते विकास महामंडळाचा अध्यक्ष एकनाथ शिंदे ते काहीच बोलत नाही, आणि बोलतोय कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, स्वप्नातला रस्ता आहे. ड्रीम प्रोजेक्ट कसला? यांना पैसे खायचे, दुसरं काय? आणि त्यात हिस्सेदारी एकनाथ शिंदेची नको आहे म्हणून हे एकटंच बोलतंय. याला बळी आपण पडायचं का हे ठरवा. ड्रीम प्रोजेक्ट म्हणायला देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणजे तुमच्या स्वप्नातला रस्ता करण्यासाठी पहिल्यांदा झोप तरी लागली पाहिजे. आम्ही अशी परिस्थिती निर्माण करू, अशी परिस्थिती निर्माण करू, तुम्हाला झोपच लागणार नाही, त्यामुळे स्वप्न पडायचा प्रश्नच येत नाही. आणि ते करतोय हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तर तिकडनं इकडं आला तुम्ही. ते आम्ही करू शकतोय हे त्यांना माहिती आहे, म्हणून तिकडचा रस्ता आता इकडं आणला. इकडं आणला तुमच्या पालकमंत्र्याच्या आग्रहाखातर, असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं काहीतरी त्यांना 1,500-2 हजारामध्ये, 1000 एकरामध्ये काहीतरी 5 स्टार MIDC काढायची आहे. मान खटावला. 5 स्टार MIDC काढण्यासाठी ती रस्त्यावर आली पाहिजे म्हणून रस्ता इकडनं. अरे पण मगाशी नानाने सांगितलं लांब नको, इथनं फक्त सांगलीपर्यंत केवळ, मी इतर पिकाचं सांगतच नाही, द्राक्ष शेती जर का 6000 एकर जर का बाधित होत असेल तर त्यांनी हिशेब सांगितला की एका एकरामध्ये 4 लोकांना रोजगार मिळतोय. तुम्ही नाना नुसतं प्रत्यक्षात शेतात काम करणाऱ्यांचं सांगितलं, पण एक द्राक्ष बागायतदार कुणाकुणाला जमवतोय? बॉक्स बनवणाऱ्याला जगवतोय, बेदाणे द्राक्षाची वाहतूक करणाऱ्याला जगवतोय, औषध कंपन्यांना जगवतोय, त्याचबरोबर सुतळीपासून मोळ्यापर्यंत खेळा कुणाकुणाला जगवतोय. या सगळ्याचा हिशेब केला तर कमीत कमी एका एकरावर 10 माणसं तरी उपजीविका करतात, हे लक्षात ठेवा. 10 माणसं. मग 6000ची झाली किती? 60,000 झालं. 60,000 लोकांचा रोजगार तुम्ही काढून घेणार आणि शक्तीपीठ करणार. यातनं रोजगार किती लोकांना तयार होणार आहे सांगा बघू स्थानिकांना. यात कुणालाही रोजगार मिळणार नाही. फक्त टोल नाक्यावर टोल गोळा करायला कोण जातील त्यांना काही लोकांना रोजगार मिळेल. रोजगारही मिळेल, मारही मिळेल. मार मिळणार काही नाही सांगा. एवढंच, दुसरं कुणाला रोजगार मिळणार आहे? कुणालाही रोजगार मिळणार नाही. मग आहे तो 60,000 लोकांचा रोजगार काढून घेऊन नवा रस्ता करण्यामध्ये काय शानपणा आहे? आधीच बेरोजगार एवढी वाढलेली आहे, त्यात हे नवीन भर कशासाठी? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीस दिलं पाहिजे. हे शक्तीपीठ महामार्ग नको म्हणणारे बंटी पाटील साहेब, आम्ही सगळेजण, आणि पाहिजे म्हणणारे काही लोक होते. एकदा मला वाटतं एका चॅनेलनं ठरवलं यांची समोरासमोरच एकदा लाईव्ह मुलाखत करूया. 3 वेळा तारखा बदलल्या, पण मुख्यमंत्री काय यायला तयार नाही. आम्ही हेच घेऊन जाणार होतो, ह्याचं उत्तर द्या आम्हाला. रोजगार कसा निर्माण होतोय याचं उत्तर द्या. हे एवढ्या कमी पैशात एवढ्या जास्त पैशात का होतंय याचं उत्तर द्या. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं एवढा पैसा खर्च होणं गरजेचं आहे का हो? तुमच्या जिल्ह्यातून
नाशिक ते अक्कलकोट एक नवा रस्ता होणार आहे. नॅशनल हायवेनं तो डिक्लेअर केलेला आहे. आणि त्या नाशिक ते अक्कलकोट या रस्त्याला लांबी आहे 374 किलोमीटर. त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती टाकलेला आहे त्यांनी. 374 किलोमीटर लांबीचा हा नाशिक ते अक्कलकोट. शक्तिपीठी 6 पदरी आहे, तोही 6 पदरीचा आहे. शक्तिपीठ एक्सप्रेस आहे, तोही एक्सप्रेस आहे. आणि ते सांगतात की 374 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आम्ही 19,000 कोटीमध्ये पूर्ण करणार आहे. म्हणजे साधारणपणे 19,000 कोटी भागिले 376 जर भागाकार केला तर उत्तर येतं आहे 51 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता पूर्ण होतोय. आणि यांचं आधी म्हटले 86,000 कोटी, आता मग म्हटले 1,00,000 कोटी, आता म्हणतात 1,10,000 कोटी. 1,10,000 कोटी भागिले 856 जर का भागाकार केला तर याचं उत्तर येतं 128 कोटीला 1 किलोमीटर. अहो 128 कोटीत सोन्याचा पत्रा टाकून होईल की? 128 कोटीला 1 किलोमीटर रस्ता. एकाच वेळी दोन्ही रस्ते चालू आहेत. त्यांचं म्हणणं आहे 51 कोटीत 1 किलोमीटर, यांचं म्हणणं आहे 128 कोटी रुपये 1 किलोमीटर. मग मला सांगा की 51 कोटी कुठं, 128 कोटी कुठं, एका किलोमीटरमध्ये किती खायचं होते? आणि ते काही साधू संत नाहीत 51 कोटीत करणारे, तेही 10-15 कोटी खाणार आहेतच. पण त्यांचं खाऊन सुद्धा जर का 51 कोटी होत असेल तर यांना कसला भस्म्या रोग झालाय? किती मोठं पोट सुटलं यांना खायला? अरे काहीतरी हिशेब. म्हणून 50,000 कोटी रुपयाचा जो काय ढपला यातनं पडणार आहे ही प्राथमिक आकडेवारी आहे. याच्यात अजून भर पडणार आहे. आणि हे सगळं कशासाठी? हे सगळं कशासाठी तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पैसा उभा करण्यासाठी. यांना आता पंतप्रधान व्हायची स्वप्न पडायला लागलेली आहेत. पंतप्रधान होण्यासाठी खासदार विकत घ्यायला यांना हे पैसे पाहिजे आहेत. मग त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट काय? त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणे हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्यासाठी लागणारा पैसा हा यातनं उभा करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही बळी पडणार आहात का? हा खरा माझा सवाल आहे. आपला का बळी द्यायचा त्यासाठी? मग का बाकीची काही चिल्लर बिल्लर आहेत ती म्हणतात रस्ता व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. समृद्धी महामार्ग होऊन 10 वर्ष झाली. आपण एक काम करू, प्रत्येक गावातली 10-10 शानी माणसं घेऊन समृद्धी महामार्गातल्या अगदी नाशिक पासून नागपूरपर्यंत जाऊया एक दिवस. आणि कुठल्या कुठल्या गावाचा इतिहास झाला, विकास झाला त्याचं तपासून बघूया की. 10 वर्ष झाले रस्ता होऊन. या 10 वर्षामध्ये जरा तरी विकासाच्या पाऊलखुणा दिसायला पाहिजे होत्या. मग 10 वर्षात विकास होणार नाही कधी? आमची लाकडे मस्तात गेल्यावर कधी होणार आहे तुमचा विकास? म्हणजे हे सगळ्या थापा आहेत. विकास काही होणार नाही. यांना त्यातनं पैसा उभा करायचा आहे. आणि म्हणून ते मगाशी धैर्यशील भैया बोलले तसं ते सिंचनाच्या योजना करायला तयार नाहीत. का तर सिंचनाच्या योजना तयार केल्या तर किमान त्यातनं समजा पैसे खाऊन देत, पण आपल्या शेताला पाणी तरी मिळेल. आमचं सांगली कोल्हापूर पुराच्या याच्यात तडाख्यातनं तरी वाचल. आम्ही होय म्हटलं ना, करा तो सिंचनाचा प्रकल्प करा. तुम्हाला सांगतो जुलै महिन्यामध्ये आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये राजापूर नावाचं एक गाव आहे. कर्नाटकच्या आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं कृष्णा नदीवरचं गाव आहे. त्या ठिकाणी एक बंधार आहे कोल्हापूर टाईपचा. त्या आमच्या राजापूरच्या बंधाऱ्यातून जुलै महिन्यामध्ये दररोज 10 TMC पाणी वाहत असतं. इतकं पूर येतो. जुलै महिन्यामध्ये जेव्हा पूर येतोय त्यावेळी दररोज 10 TMC पाणी त्यातून वाहून जात असतंय. आणि अख्ख्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धरणांची जर काय साठवण्याची क्षमता बघितली तर ती 100 TMCच्या वर जात नाही. म्हणजे एवढं पाणी साठवून सुद्धा ते पुढे जात असतंय. अलमट्टी, नारायणसागर, अमुक तमुक हे 2-2.5 TMC आहेत. ते भरून सुद्धा पाणी शिल्लक राहतंय. ते समुद्राला जात असतंय. मग मला सांगा की पावसाळ्यामध्ये ते पाणी घ्यायला कर्नाटक तयार नसतंय, ते पाणी घ्यायला आंध्र प्रदेश तयार नसतंय. ते पाणी आमच्या दुष्काळी भागामध्ये उचलण्यासाठी जसे म्हैसाळ योजना झाली, टेंबू योजना झाली,
तशा योजने ताकारी योजना झाली, तशी अजून एक मोठी योजना जसं तेलंगणानं केलेलं आहे तसे एखादी मोठी योजना करून फक्त पावसाळ्यामध्येच पुराचं अतिरिक्त पाणी उचलण्याची योजना राबवून जर का इकडं आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा म्हणा, सांगोला म्हणा, या दुष्काळी भागात पुढं पलीकडे मराठवाड्यामध्ये हे पाणी नेलं असतं तर याला महत्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणता आला असता, याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणता आला असता. यामुळं मराठवाड्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं नंदनवन झालं असतं. याला म्हटलं असतं द्रष्टा माणूस. एक होते वसंतदादा जे म्हणायचे पाणी अडवा आणि पाणी जिरवा. आता हे आहे देवेंद्र फडणवीस, हे म्हणतात रस्ता करा आणि पैसे खा, असं यांचं धोरण आहे. फरक आहे दोन मुख्यमंत्र्यांच्यातला. आणि म्हणून आपल्याला हे विचारलं पाहिजे, आमची पूर्ण परवानगी आहे. तुम्ही जर का अशा प्रकारे पाण्याचा प्रकल्प करणार असाल, काय त्यातनं 22,000 कोटी हाणलं तुम्ही तरी आम्ही काय हरकत घेणार नाही. पण एकदा होऊन दे, नाही हरकत घेणार आम्ही. काय नसल्यापेक्षा बरं असा विचार करू. मी कायम भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय, पण मी सुद्धा आता जरा व्यवहारी झालोय. काय करायचं आता? प्यायला पाणी नाही एका बाजूला आणि दुसरीकडे गटागळ्या खायला पाण्यामध्ये. या दोघांचाही प्रश्न सोडवायचा असेल तर असा काहीतरी मधला मार्ग काढणं गरजेचं आहे का नाही? पण हे करायला निघाल्यात शक्तीपीठ महामार्ग, ज्याची कुणालाच गरज नाही. आणि मग हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आपल्यातले काही सटरपटर विकासाचा दरवाजा खुला व्हायला लागलाय म्हणतंय, कोण म्हणतंय लोकांना पैसे भरपूर मिळणार आहेत. आता पैसे किती मिळणार आहेत माझ्या आधीच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. पैसे काही जास्त काही मिळणार नाहीत, उलट आहे ते मिळणारे पैसे वेळेवर मिळतील का नाही याची गॅरंटी नाही. अजून रत्नागिरी नागपूर रस्त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अहो एका सातबाऱ्यावर इतर हक्कात आणि याच्यात मिळत किती नावं असतात? 8-10 नावं तरी असतात की नाही एका गटात. जमीन जाणारी एकट्याची आणि नावं असतात 8-10. आणि ज्यावेळी आपण चेक आणायला जातोय ते म्हणतोय उरलेल्या 9 लोकांची NOC आण. ते देतच नाही, ते म्हणतोय माझा हिस्सा. ह्याची जमीन गेलेली नसते, अगर हिस्सा पाहिजे असतोय. अगदी बहिणी सुद्धा देत नाहीत सह्या. ही अवा 10-15 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या रकमा अजून कलेक्टर ऑफिसमध्ये तसंच पडलेल्या आहेत. मग हे काय चुकाचुकी मिळणार आहेत काय? बरं एवढं सगळं तुम्ही केलं, सह्या गोळा केल्या, कागद नेऊन दिलं, तरी एक भामटं तिथं बसलं असतं एक महसूल खात्यामध्ये. ते म्हणतं एजंटामार्फत आलास तर लवकर काढतो. आणि एजंट किमान 10-15% घेतल्याशिवाय ते तुम्हाला साहेबापर्यंत नेत नाही. आणि मग त्याचा हिस्सा असं करून त्यातली आणि त्या पैशाची सगळी वाट लागते. आता एजंटाचं म्हटल्यानंतर आठवलं, इकडं मी मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी मला हे 70-30चा फॉर्म्युला कळाला. इथं आईला म्हटलं हे 70-30चा फॉर्म्युला कसला आहे? 70-30चा मला वाटलं हे काहीतरी असं आमच्या FRPचा आहे 70-30चा फॉर्म्युला, तसला काहीतरी फॉर्म्युला असेल. तर मी अधिक चौकशी केल्यानंतर असं कळालं की या शेतामध्ये आमची फळझाडं होती आणि त्याचं मूल्यांकन एवढं झालेलं आहे. असं सगळं खोटं रेकॉर्ड तयार करायचं, सरकारच्या तिजोरीतला पैसा काढायचा आणि तो पैसा आला तर तुमचं 30 आमचं 70 असं आहे ना ते. काही लोकांनी 5-5 वर्षाची झाडं आणून लावली आहेत काय ती शिल्लक. मगाशी एकटा म्हटला तिकडनं रस्ताच गेला, आता काय करायचं? ते पाणी घालत बस बाबा झाडाला, दुसरं काय करणार? आणि ह्यो तर काय रस्ता आम्ही होऊन देणार आहे? होऊन देणार आहे का रस्ता? आम्ही होणार नाही. मग लावा आंब्याची झाडं, करत बसा फवारण्या, काही होणार नाही त्यातनं. आणि मुळामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की गेल्याच 1-2 महिन्यापूर्वी हायकोर्टानं एक निकाल दिलेला आहे. असंच एका रस्त्याच्या बाबतीत काही लोकांनी खोटं रेकॉर्ड करून आमच्या फळबागा आहेत असं रेकॉर्ड केलं आणि जास्तीचं पैसे उचललं.
ज्यावेळी कोर्टाच्या हे लक्षात आलं, कोर्टानं सांगितलं की त्यांच्याकडनं व्याजासकट वसूल करून घ्या. हे लक्षात घ्या, हायकोर्टाचा निकाल आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की रस्ता पंचनामा कधी करायचा, आता GPS त्यांचं ई पीक पाणी आपण सगळे करतोय, 4 वर्षापूर्वी तिथं काय होतं काय ते तपासायचा, पुरावा बघायचा. म्हणजे 4 वर्ष, समजा तुम्ही आत्ता झाडं लावली, 4 वर्षापूर्वी तिथं होती का, मग ते बघायचं. ते सापडते त्यांना सगळं सॅटेलाईटवरनं. आणि ते नसलं की गेलं, म्हणजे बापच्या बाप गेला, बोंबलताना हात गेला, अशी अवस्था तुमची होणार आहे. हा, म्हणजे जे झाडं लावणार आहेत किंवा लावण्याच्या विचारात आहेत त्यांना माझा सल्ला आहे, कमीत कमी एवढं तरी सांगा, लाव आमच्या शेतात झाडं, तुला 70% तुझा हिस्सा आहे की नाही, लाव, पण मी 1 रुपया खर्च करणार नाही आणि पैसे आल्यावर द्यायचं काय नाही हे मी त्यावेळी ठरवणार, एवढं तरी बोला. तसा मला स्टॅम्प एखादा द्या, त्यांना लावतो कामाला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही भले खोटं रेकॉर्ड कराल आणि दुर्दैवानं आपला रस्ता झाला आणि तुमची रक्कम मंजूर झाली तर मी तरी सोडणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला माहिती आहे, मी एकदा एकाच्या मागे पाठ लागून हात लावून पाठ लागलो तर सोडत नाही कोणाला. त्यामुळं एकालाही असं खोटं रेकॉर्ड तयार करून पैसा मिळवून देणार नाही, हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. या भामट्यांच्या भूलतापांना अजिबात बळी पडू नका. कोण आमदार असू दे ना कुणी असू दे, कोणाला यांना अजिबात बळी पडू नका. तुमचा याच्यामध्ये तोटा होणार आहे, तुमची याच्यामध्ये बदनामी होणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये हाताला काहीच लागणार नाही. त्यामुळं आपला फायदा एकच आहे, तो म्हणजे या रस्त्याला विरोध करणं. फक्त ज्याची जमीन जात्या त्यांचाच हा प्रश्न नाही आहे, ज्यांची जात नाही त्याचं नुकसान जास्त होणार आहे. जमीन जाणाऱ्याला 4 पैसे तरी मिळतील, पण जाणार नाही त्याचं. अहो तुम्हीच आता मला एक निवड, एका गावात किती झालं, एका गावात तुमचं मला वाटतं 230 एकर द्राक्ष बागा, 90 विहिरी, जवळजवळ 135 बोरवेल आणि कॅनल, शेततळी एवढी सगळी जाणार आहेत. मग त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं काय, पाईपलाईनचं काय, इकडनं तिकडं वीज गेल्या विजेच्या तारांचं काय, त्याचं काही शॉर्ट सर्किट झालं ते बंद पडलं त्याच्या दुरुस्तीचं काय. आणि मुळामध्ये गावाची फाळणी होणार आहे. निम्म गाव इकडं निम्म गाव तिकडं. काय करणार, शेताकडे कसं जाणार, बैल कसं घेऊन जाणार, अवतं कशी करणार. आणि एखाद्याचं 1.5 एकर जमीन आहे, 1 एकर गेली, अर्धा एकर पलीकडे राहिली, किंवा मधलंच 20 गुंठ गेलं, इकडे अर्धा एकर राहिलं, तिकडं अर्धा एकर राहिलं, शेतीचं नियोजन कसं करणार. ते काय सर बांधावरनं घेऊन जाणार आहेत शक्तीपीठ तुमच्यासाठी. त्यांच्या नियमाप्रमाणे जुतून जाईल तिथनं ते घेऊन जाणार. काही कसंही आडवं हिशेब करा, उभा हिशेब करा, कशी तिरकी बेरीज मारा, कशी बेरीज मारला तर तोटा तुमचाच आहे, तोटा तुमचाच नाही. मग काय म्हणतील, इकडे उद्योग वाढतील, MIDC वाढल, त्यासाठी जयकुमार गोरेनं आधीच 5 स्टार करून ठेवलेलं आहे, ते सोडून तुमच्याकडे कोण येणार रोजगार काढायला. आणि झाला तर तुम्हाला सांगतो लगेच काय करणार, ते इंडस्ट्रियल कॉरिडॉर डिक्लेअर केलं, गिरीश कोंडे नेहमी सांगतात, तर ते काय करणार, MIDCला सांगणार या सगळ्या जमिनी ताब्यात घ्या. त्या सगळ्या जमिनीत इकडं 2 किलोमीटर पलीकडे 2 किलोमीटर, हा इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या नावाखाली या रस्त्याच्या अलीकडे 2 किलोमीटर पलीकडे 2 किलोमीटर असं हे सगळी जमिनी परत अक्वायर करा. अक्वायर करत असताना ते काय आधी तुम्ही विरोध केलेला नसतोय, त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमची जमीन जाते त्यावेळी तुमच्या बाजूला कोण येत नाही. मग ती जमीन घ्यायची आणि मग ती MIDCचा प्लॉट सामान्य माणसाला मिळतो का. असं आहे का एखादं उदाहरण, वशिला असल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय MIDCतला कुठलाही प्लॉट कुणालाही मिळत नाही. मिळत असेल तर सांगा मला. अर्ज केला आणि लगेच एखादा सुशिक्षित बेरोजगार उठला आणि मला इथं काहीतरी उद्योग करायचा आहे आणि मला MIDCनं प्लॉट द्यावा असा अर्ज केला आणि लगेच महिन्याच्या आत त्याला
MIDCनं प्लॉट अक्वायर केला असं कधीही घडत नाही. म्हणजे ती जमीन होणार MIDCच्या मालकीचे आणि MIDC मध्ये प्लॉट वाटप करायला बसलेली हीच कडू आहे तिथं. तुमच्या वाट्याला आहेतच ते. मग तुमचा फायदा काय याच्यामध्ये? बरं एखादा धाबा काढावा तर रस्ता एक्सप्रेस आहे, वाहनं थांबणारच नाही. एखादं गोडाऊन टाकावं, एखादं वेअरहाऊस का टाकावं, एखादं कोल्ड स्टोरेज करावं तर तुमच्या वेअरहाऊसला याला रस्ताच कुठं आहे? म्हणजे त्याचाही उपयोग नाही. म्हणजे पुन्हा किमान तुम्ही सोलापूर कोल्हापूर म्हणा किंवा सोलापूर पुणे म्हणा, या हायवेला एखादं काहीतरी रस्ता, एक तुम्ही वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, अमुक गॅरेज, एखादा शोरूम एखाद्या गाड्यांचं काढू शकताय. कारण हे रस्ते एक्सप्रेस नाही आहेत. या रस्त्यावर कुणी जाऊ शकतं आणि कुणी रस्त्यातून बाहेर पडू शकतं, कारण त्याला काही बंदिस्ती नाही आहे. ह्या शक्तिपीठाला तसं नाही आहे. त्याच्या दोन्ही बाजूनं कंपाऊंड असल्यामुळं एक तर रस्त्यातून बाहेर पडायचं तर मागं जायचं, मागं युटर्न सुद्धा नाही, पुढंच जायचं. युटर्नची सुद्धा कुठं व्यवस्था नाही आहे. आपल्या हायवेला युटर्न घेता येतोय कुठंही? युटर्नही घेता येत नाही. पुढंच जायचं आणि पुढनं मागे यायचं, ही अशी भानगड आहे. हे आपल्या फायद्याचं नाही आहे. आणि त्याला एक्सप्रेस रस्ताच पाहिजे असेल तर नागपूर रत्नागिरी रस्ता त्यांनी एक्सप्रेस करावा. गोव्याला आपलं काही जात नाही. भाजीपाला कशाला मगाशी सांगितलंय, हां भाजीपाला जातोय का आपला तिकडं? आपला मुंबईला जातो, आपला नागपूरला जातो, आपला इकडं याच्याकडे जातो. म्हणजे एक्सपोर्ट करायचं झालं तर JNPTला जातो. आता रत्नागिरीला बंदर चांगलं व्हायला लागलं, तिथं जाणार. आपली द्राक्ष, आपले बेदाणं एक्सपोर्टच्या दृष्टीनं आता नागपूर रत्नागिरी आहेच की, आपला बंदराला जातोय की. गोव्याचंच बंदर कशाला पाहिजे? पण गोव्याचं नाव आम्ही घेतलं नाही, हीच घेतात हो. आपण कुणी गोव्याचं नाव घेतो का? आपण म्हणतो रत्नागिरीला जायला रस्ता द्या, कारण आम्हाला काही आमची साखर, आमचे द्राक्ष, आमचं डाळिंब याला एक्सपोर्टला बंदराला जायला रस्ता पाहिजे. ठीक आहे, करू देत की. पण या रस्त्याची काही एक गरज नसताना विनाकारण जे काय असं चाललेलं आहे याला आपल्याला विरोध केला पाहिजे. ज्याने ज्याने अजून हरकती घेतलेल्या नाहीत त्यांनी तातडीनं 30 तारखेच्या आत हरकती घ्यायच्या आहेत. तातडीनं हरकती घ्या. हरकतीचा फॉर्म्युला आपल्या कायदेशीर लढाईमध्ये उद्या ते असं म्हणायला नको की रस्ता फक्त बंटी पाटील, राजू शेट्टी, धैर्यशील मोहिते पाटील यांनाच नको आहे, लोकांना नको असता तर त्यांनी हरकती घेतल्या असत्या, असं हे लबाड लोक उद्या बोलणार आहेत. त्यामुळं ज्याच्या ज्याच्या गटातून जातो त्या प्रत्येकानं हरकती घ्या. हरकती घेतल्यानंतर आपल्याला एवढ्यावर थांबून चालणार नाही. पुढं आपल्याला काहीतरी करावं लागेल. असे मेळावे व्हायला पाहिजेत. 27 तारखेला मुख्यमंत्री मला वाटतंय आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करायला यायलात का नाही? मग मुख्यमंत्र्यांना काहीतरी विचारावं लागेल की का होत तुमच्या स्वप्नात शक्तिपीठच काय येतंय? तुमच्या स्वप्नात तहानलेल्या मराठवाड्याला पाणी द्यावं असं स्वप्न तुम्हाला का पडत नाही? तुम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांची ऊसाची बिलं थकीत आहेत आणि त्यांना ते पैसे मिळवून दिलं पाहिजेत असं स्वप्न तुम्हाला का पडत नाही? तुम्हाला करमाळा तालुका असेल, सांगोला तालुका असेल, माळशिरस तालुक्यातला काही भाग असेल किंवा उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातले अनेक गावं अशी आहेत की पाण्यासाठी तहानलेले आहेत. त्या तहानलेल्या गावांना पाणी द्यावं असं का स्वप्न पडत नाही? तुम्हाला स्वप्न फक्त शक्तिपीठाचंच पडतंय काय? आणि तुम्ही आम्हाला भक्ती शिकवताय, तुम्ही आम्हाला देव करायला शिकवताय. यांची देवावर एवढी भक्ती असती तर या भामट्याने राम मंदिराचं तिजोरी लुटली नसती, हे लक्षात ठेवा. राम मंदिराच्या दानपेटीवर दरोडा टाकला नसता. ते उद्धव ठाकरे म्हणतात मी एक चांदीची वीट दिली होती त्याची पोच मिळाली नाही, 1 कोटी रुपये देणगी दिली ती त्याची पावती नाही. अरे काय चाललंय काय? आणि
आता मी वाचलं, तो जो पुजारी होता, तो पुजारी रेल्वेनं जायचा म्हणा पोती घेऊन आणि येताना विमानाने यायचा. त्या पोत्यात काय असायच्या? सोन्याच्या विटा, चांदीच्या विटा पोत्यातनं घेऊन जायचा. आता त्या पुजाऱ्यानं एकट्यानं धाडस केलं असेल का एवढं चांदी आणि सोनं लुटायचं? म्हणजे त्या पुजाऱ्याच्या पाठीमागे कोणीतरी असणार का नाही? मी या योगीला विचारतो, बाबा तू तर संत माणूस, मग या अशा राम मंदिराची तिजोरी लुटणाऱ्यांच्या घरावर बुलडोजर का फिरला नाही? या प्रश्नाचं उत्तर दे. उठसूट कुणाच्याही घरावर बुलडोजर फिरवता का नाही फिरला? म्हणजे हे सगळे चांदा चौकडीने तुम्ही आम्हाला भक्ती शिकवता आणि तुम्ही देवाचं नाव घेता. ज्या संत सावता माळ्यानं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हटलं, त्याचं गावच उद्ध्वस्त करायला निघालाय. तुम्ही कसले पांडुरंगाचे भक्त? पांडुरंगाचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाही आहे. विचार केला असता मग. आणि मला वाटतं की वारकऱ्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. ज्या सावता माळ्यानं आपल्याला शेती शिकवली, ज्या सावता माळ्यानं आपल्याला शेतामध्ये रमायला शिकवला, त्या सावता माळ्याचं जर का अस्तित्वच नष्ट होत असेल तर आमचे वारकरी बंधू काय करायला लागले? त्यांना काय राग येणार नाही? ते काय करणार नाही? पण वारकरी काय करोत न अथवा न करोत, मी तुम्हाला सांगतो, सावता माळ्याचं गाव वाचवल्याशिवाय सोडणार नाही. हा आम्ही दिलेला शब्द आहे. जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे. आणि म्हणून काही लोक केवळ टक्केवारी मिळण्यासाठी या रस्त्याचं समर्थन करायला लागलेले आहेत. टक्केवारीसाठी दुसरं काय नाही. आता कालच तुम्ही एक व्हिडिओ ऐकला आमच्या, तो तर सगळ्यात जास्त समर्थन करतोय. त्याच्या मतदारसंघात त्याचा रस्ता जात नाही. जातोय का गिरीश? हा, ते कोल्हापूर शहरातला आहे. कोल्हापूरच्या पश्चिमेकडनं तो रस्ता जातोय शक्तीपीठ. तरी सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त समर्थन कोण करतंय तर ते राजेश क्षीरसागर शक्तीपीठाचं. का? तर हे गडी सोकावलंय टक्केवारी घ्यायला. तसं इथली सुद्धा काही लोक जी काही समर्थन करायला लागलेले आहेत, त्यांना असं वाटतंय की ते 50,000 कोटी हाणा लागल्यात, मला 50 कोटी तरी मिळतीलच की, ह्या आशेवर आहे ती. हा, हे ध्यानात घ्या. तुमची जमीन जाई ना तिकडं, ह्या गड्याला 50 कोटी मिळालं की झालं की. हे समर्थन करणारे सगळे हे 50 कोटी 100 कोटी हिस्सा काय मिळतोय काय? त्यातला एखाद्या किलोमीटरचा भरावा आपल्याला मिळतोय काय? या नादात टपून बसलेले आहेत. त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि जे गप्प बसलेले आहेत त्यांना भीती घातलेली आहे, किंवा त्यांना असं वाटतं की आपण गप्प बसलो की त्यांना समर्थन करणाऱ्यांना 50 मिळतात, आपल्याला 25 तरी मिळतील. ह्या नादात गप्प बसलेले आहेत. तुम्ही ठरवा आता वर्गवारी कशी करायची. विरोध करणारे काय विरोधासाठी विरोध करत नाही आहेत. आम्ही तुम्हाला सांगितलं, मी नागपूर रत्नागिरी रस्त्याला सुद्धा जमिनी गेल्या का शेतकऱ्यांच्या, त्यावेळी तुमच्या जिल्ह्यात मी आलो का? नाही आलो. कारण तो रस्ता होणं गरजेचं होतं. आणि तो रस्ता होत असताना सुद्धा 2013च्या कायद्याप्रमाणे भरपूर पैसे मिळणार होते. जाऊ दे म्हटलं, शेतकऱ्याला पैसे मिळतात. पालखी मार्गाला जमिनी गेल्या, मी आलो का? नाही आलो. कारण पालखी मार्गाला सुद्धा पैसा भरपूर मिळाला. आणि हे भामटे लोक काय करत होता, पालखी मार्गाला एवढं कुठे मिळालं, सोलापूर सांगली रस्त्याला एवढे पैसे मिळाले, आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मिळतील असं स्वप्न दाखवायला लागलेले आहेत. त्या स्वप्नात गुंतून पडू नका. हे सगळं स्वप्न खोटं आहे. हे असं होणार नाही. त्यांनी कायद्यामध्ये वेगवेगळ्या दुरुस्त्या करून तो तुमचा मार्ग बंद करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळं माझी तुम्हाला भगिनींना विनंती आहे, हे सरकार सगळं विधिनिषेध गुंडाळून ठेवून काम करणारं सरकार आहे. कमरेचं डोक्याला गुंडाळणारं हे सरकार आहे. त्यांना लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. त्यामुळं या सरकारला तोंड देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा आपल्या काव्याचा करायचा आणि आपली लक्ष्मी वाचवायची असेल, आपल्या नवऱ्याचा त्रास सहन करून द्यायचा नसेल, त्याला त्या आर्थिक संकटातनं वाचवायचं असेल, तर तुम्ही आमच्या भगिनींनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे कारण आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही उतरला, तुम्ही रस्त्यावर उतरला तर तुमच्या अंगाला हात लावायची हिंमत
एकाही पोलिसाची नाही आहे आणि तो अधिकारही दिलेला नाही कायद्यानं. कुठल्याही स्त्रीला पुरुष पोलिसाला ताब्यात घेता येत नाही, हात लावता येत नाही, धक्काबुक्की करता येत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? महिला पोलीस आणल्या पाहिजेत. सोलापूर जिल्ह्यात तेवढ्या महिला पोलीस आहेत का? मग आंदोलन सोपं आहे का नाही? म्हणून तुम्ही उतरायचं. आणि जर एखाद्या पुरुष पोलिसानं तुम्हाला हात लावलाच तर त्याच्या अंगावरच्या वर्दी सकट त्याला ठोकून काढल्याशिवाय सोडत नाही. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. बघू कसा लावतोय अंगाला. तसं करायचं. आणि महिला पोलीस एवढ्या संख्येनं तुम्ही इथं आलाय, प्रत्येक गावागावातल्या अशा सगळ्या आमच्या लक्ष्म्या बाहेर पडल्या तर तुम्हाला अडवायला महिला पोलीस कुठून आणणार आहेत होते? सगळ्यात सोपं आंदोलन आहे, सगळ्यात सोपं आंदोलन आहे. असं करून आपल्याला या सरकारला जेरीस आणायचं आहे, जेणेकरून मागचं जे काय अलॉटमेंट त्यांनी बदललं तसं कंटाळून त्यांनी नको बाबा शक्तीपीठ रद्द करतो पण आमचा पिच्छा सोडा असं त्यांनी म्हटलं पाहिजे. अशी परिस्थिती तुम्हाला निर्माण करायची आहे आणि ते तुम्ही करू शकताय. ते आपल्याला करायचं आहे. त्यासाठी कसलंही का घरातलं काम असलं महत्त्वाचं तरी बाजूला ठेवायचं. आमच्या खानापूरच्या भगिनी अहो रात्री 3 वाजता आले ते पोलीस. भाग्यनगरच्या भगिनी रात्री 3 वाजता कोण मोजणी करायला येईल का? रात्री 3 वाजता त्या मोजायला आले. काय जमीन 400 पोलीस, 3 DYSP, 3 प्रांत असा सगळा लवाजमा घेऊन आले. आणि आल्यानंतर एक बिचारी लवकर उठली होती आमची भगिनी. तिनं ते बघितलं आणि तिनं गावातल्या सगळ्या बाया गोळा केल्या. गाव फार मोठं नाही, मला वाटतंय 1000-1200 लोकसंख्येचं असेल गाव. 1000-1200 लोकसंख्येचं छोटं गाव आहे. पण तिनं सगळ्याच्या सगळ्या बाया गोळा झाल्या आणि त्या सगळ्यांना सळोके पळव करून सोडलं. सगळी पळून गेली. तुम्हाला सांगतो एवढी ताकद नारी शक्तीमध्ये आहे. काही करू शकले नाही. मग सकाळी आम्ही पोचलो सगळे. जसं पोलीस घटना घडल्यानंतर जातात तसं आम्ही जायचं गेलो. पण आम्ही जायच्या आधी आमच्या सगळ्या भगिनीने जे काही करायचं ते करायला. आज अखेर त्यानंतर तिथं यायची हिंमत झालेली नाही पोलिसांची. मी म्हटलं पोलिसांना, अरे तुम्ही एवढे कर्तृत्ववान, एवढे कर्तव्यदक्ष, त्याच गावात म्हणजे त्या विटा पोलीस स्टेशनपासून ते गाव 7 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात 15 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतावरच्या मोटरीच्या केबली चोरीला गेलेल्या आहेत. त्याची रीतसर तक्रार नोंद आहे. एक साधा कॉन्स्टेबल सुद्धा चौकशीला गेला नाही 15 दिवसामध्ये. आणि आता वर्ण आदेश आला म्हटल्यानंतर रात्री 400 जण जाता. लाजा नाही का रे वाटत तुम्हाला? असा जाब आम्ही विचारल्यानंतर पोलिसांना उत्तर द्यायला शब्द नव्हते. लक्षात ठेवा. तुम्ही एवढे कर्तव्यदक्ष होते तर मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये चोरी होते त्यावेळी तुमची कर्तव्य कुठं होतं? अरे अंमली पदार्थ खुले आम वाटली जात आहेत. देवेंद्र फडणवीस ते पहिल्यांदा थांबवा. 15-16 वर्षाची पोरं आज चरस, गांजा, अमुक तमुक या अंमली पदार्थाच्या खाईत लुटली जात आहेत. पोरं उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. ग्रह खात्यात गेली 15 वर्ष तुमच्याकडे आहे, ते बघा, ते दुरुस्त करा. मी एकदा म्हटलं महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झालाय तर म्हणाले देवेंद्र फडणवीस, राजू शेट्टी तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करू नका. पण खरं सांगा प्रत्येक गावात 100-150 पोरं गांजा वाढायला लागलेत की नाही? काय सांगा? खुले आम चरस मिळतोय, खुले आम गांजा मिळतोय, खुले आम सगळं मिळत आहे. त्या मेडिकलमध्ये कसल्या गोळ्या मिळतात. आणि अहो 7वी-8वीची पोरांना सवय लागल्या. तुमच्यात काय मर्दुमुखी असेल तर ते थांबवा. कशाला शक्तीपीठ करताय? तुम्ही चांगलं काम करा, हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. त्यासाठी पंतप्रधान व्हायला पैसे गोळा करायची गरज भासणार नाही. आम्हालाही वाटतं की हो एकदा मराठी माणूस भारताचा पंतप्रधान व्हावा असं आम्हाला वाटत नाही का? वाटतंय की. कधीच तिथपर्यंत कोण गेलं नाही. आमच्यातलं एक जात असेल तर जाऊन दे की. पण अशा भानगडी करत असाल तर सगळ्यात आधी विरोध आमचा असेल. देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा. आमचा बळी देऊन, आमचं वाटोळं करून तुम्ही पंतप्रधान व्हायला बघायला आम्ही जिवंत असलं पाहिजे की. त्यामुळं हे असले धंदे चालून देणार नाही. आम्ही ठामपणानं तुम्हाला विरोध करू.
अजूनही वेळ गेलेली नाही. आषाढी एकादशीला पांडुरंगांची पूजा करायला येत असताना आम्ही तुम्हाला शक्तिपीठाच्या कचाड्यातून सोडवतोय असे घोषणा करा. आम्ही तुमचं स्वागत करायला येऊ, नाहीतर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुमचं स्वागत करावं लागेल. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.